आणि या खंडणी प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आता ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे की अवैध धंद्यांमधून वाल्मिक कराडनं हजारो कोटी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। हे प्रकरण नेमकं काय आहे त्या संदर्भातला ही रिपोर्ट पाहूयात। ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं लागेल। खंडणी प्रकरणातला आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याच्यावर आरोप होत आहेत तो वाल्मिक कराड आता ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। कारण वाल्मिक कराडनं काळ्या धंद्यातून हजारो कोटींची संपत्ती गोळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। कसला कॅरेक्टर, त्याची संपत्ती किती आहे वाल्मिकची? मला असं वाटतं 1000 कोटीच्या पुढे जाईल ते, 1000-2000 कोटीचं। सापडायला ना आता हे संपल्यावर, मोर्चा संपल्यावर पठ्ठे आलता ते म्हणलं कोणत्या तरी पार्क मध्ये, अॅमिनोरा पार्क, हडपसरचा अॅमिनोरा पार्क मध्ये तो पोरगा, जाडीवाला पोरगा म्हणला अख्खा फ्लोर वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे आत्ता म्हणला आत्ता। मग आता ही वाल्मिकचं काय बाबा, हे वाळू वाहतूक आणि राखेची अवैध वाहतूक ही सुद्धा वाल्मिक कराडच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। वाळू आणि राखेच्या व्यवसायातून रोज करोडो रुपये गोळा केले जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे। हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये। आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतोय 150 गुंड घेऊन, 2 लोक आहेत त्यांचे लोकेशन तपासा तर हे देणार आहे SP साहेबांना। गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते। गाड्या पूजिताने सुद्धा तुम्ही बुहार काढता, गाड्या पूजिताने परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजो में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया, 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या DYSPंनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे। मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत। अरे 25-25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत। पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेला आहे। तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं मी तर कधी जात नाही, पण मुलं शिकत होते म्हणून एक 10 बाय 20चं काहीतरी घेतलेलं आहे। बाकीच्या लोकांच्या एवढाले फ्लॅट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं लागेल। सुरेश धस यांच्यानंतर अंजली दमानिया यांनीही वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले। वाल्मिक कराडची दारूची 4 ते 5 दुकान असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय की वाल्मिक कराड यांचे सर्रास केजमध्ये सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर बार्स आहेत आणि त्यांना बार लायसन्सेस कशा सहजतेने दिलं जातं। म्हणजे एका ठिकाणी ज्याचे पेपर्स देखील इथे आहेत, 1,69,70,00,000ची जमीन ही वाल्मिक कराडनी घेतली। ज्या दिवशी घेतली त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी लायसन्ससाठी परमिशन ग्रांट करा म्हणून अर्ज दिला आणि तो अर्ज दिल्यानंतर 3 दिवसात त्यांना तो लायसन्स म्हणजे 7/12 सुद्धा त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाला नाही। त्याच्या आधी त्यांना ती NOC ग्रांट करण्यात आली आहे। तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळे अधिकारी त्यांच्या दिमतीला असतात आणि सगळे अधिकारी जे आहेत त्यांच्या सांगण्यावरनं अक्षरशः
सगळे कायदे धाब्यावर लावून कसे काम करतात याचे सगळे डिटेल्स मी त्यांना दिलेत. तर मुख्याधिकारी जो तिथे केज तालुक्यात आत्तापर्यंत ठेवण्यात आलेला नाही, तो का ठेवण्यात आला नाही, कोणाच्या सांगण्यावरनं ठेवण्यात आला नाही आणि त्याचा ताबा, त्याचा चार्ज जो आता नायब तहसीलदारकडे दिला आहे. खरं तर नायब तहसीलदार अधिकाऱ्याचा चार्ज कधीही घेऊ शकत नाहीत, पण सगळं धाब्यावर लावून ते नायब तहसीलदार का, त्यांचं नाव देखील त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. कारण सगळे जे अनधिकृत धंदे वाल्मिक कराड यांचे चालतात त्याला परवानगी देण्यासाठी म्हणून हे मोठ्या प्रमाणावर चाललंय. एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या घरात काम करणारा मुलगा अशी वाल्मिक कराडची ओळख होती. त्याच वाल्मिक कराडकडे आता हजारो कोटींची संपत्ती असल्याचा आरोप होतोय. याचे पुरावेही असल्याचं सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडीनंही तपास करण्याची मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.